शब्द पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, दिलेला शब्द पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। शेतकऱ्याची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पंजाब प्रमाणे 50,000 देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। भूमिका आपल्याला सविस्तर सांगितलेलीच आहे, पण कालपासनं आपल्या जिल्ह्यातनं आपल्या माध्यमातनं खरं तर मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या नोटिसा शेतकऱ्यांना आल्या, त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या, मुख्यमंत्र्यांपर्यंत ती गोष्ट गेली। पण काल मुख्यमंत्र्यांनी आणि आजही प्रशासनानं असं सांगितलं गेलं की या नोटिसा जुन्या आहेत, अवघ्या नोटीस आहेत असं सांगितलेलं, तर मी तुमच्या माध्यमातून ऐकलं। मला तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं त्यातलं, हे शेतकरी आहेत बाळासाहेब सूर्यवंशी इकडे, त्यांचा आपल्याला पोस्टाचा मेसेज येतो, तर त्या पोस्टाची मेसेज ह्या बुक झालेली आहे 23/9/25 पाठवली आणि 26/9/25 यांना पोहोचली। हा टेक्स्ट मेसेज आहे, हे तयार तर कोण आणू शकत नाहीत। प्रशासन एवढं कसं बोलू शकतं की जुन्याच नोटीस आहेत? म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी, म्हणजे मुख्यमंत्री स्वतः काल बोलले की जुन्या नोटीस आहेत, मग 26 सप्टेंबरला मिळालेली नोटीस जुनी असू शकते का? हाच प्रश्न आमचा सगळ्यांना। हा मेसेज आहे, हा पुरावा आहे, ते शेतकरी आहेत। मग तुम्ही एवढं बोलून जर जुन्या नोटीस आहेत म्हणून जर हा वेळ मारून न्यायचा किंवा कुठेतरी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकारच्या आणि प्रशासनाच्या वतीने होत असेल तरी दुर्दैवी आहेत। मुख्यमंत्री महोदयांना ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांचा स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी तपास घ्यावा आणि सप्टेंबरच्या 26 तारखेला शेतकऱ्यांना नोटीस, एक उदाहरण आहे, मिळत असताना जर मुख्यमंत्री म्हणत असेल जुन्या नोटीस आहेत, 26 सप्टेंबर जुनं झालं का? ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होती ना? नाही ठीक आहे, ऑगस्ट महिन्यापासून आपल्याकडे अतिवृष्टी सुरू झालेली आहे। 14 ऑगस्टला पहिल्यांदा अतिवृष्टी झाली, त्यावेळेस समजा ऑगस्ट यांना जुना वाटत असेल, पण 26 सप्टेंबर जुना आहे का? पण तुम्ही असं काय जुन्या नोटीस आहेत म्हणून जर कोण ह्याला कमी त्याचं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न करत असेल तर हे संवेदनशील किती आहेत शेतकऱ्यांविषयी हे दिसून येतं। आणि मुख्यमंत्र्यांना आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही अजून वेळ घेताय। खरं तर कालच्या कॅबिनेटमध्ये आशा होती की काल निर्णय होईल, जाहीर होईल। आता ऑगस्ट महिन्याचं, जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे पैसे आलेत, त्याचं वाटप सुरू आहे, ते 8,500 आलेत। ते पैसे खरं तर आपण पंजाबप्रमाणे मागणी केली होती त्याप्रमाणे काहीतरी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण दुर्दैवानं त्या 8,500 रुपये म्हणजे 3400 रुपये एकर प्रमाणात पैशाचं वाटप सुरू आहे। मग कधी घेणार शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय सरकार? मला एवढं सांगायचं की तुम्ही जुन्या नोटीस आहेत, आम्ही बँकेवर कारवाई करू, काय केली कारवाई हाही प्रश्न विचारायचा। दाखवाय का बँकेवर गुन्हा दाखल केलेला, नोटिसा पाठवल्या? जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक सुद्धा कालच आम्ही माहिती घेतली की 1369 शेतकऱ्यांवर 101 ची कारवाई प्रस्तावित केली। मग हे काय 101 ची कारवाई नंतर जप्तीच होते शेतकऱ्याची जमिनीची। शिवसेना या संदर्भात आक्रमक राहील का, आंदोलन करणार आहे? आम्ही आता सांगतो, आज जाळलेला आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांना नोटिसा पाठवणार आहेत आणि इथून पुढे जर बँकाने कुठल्या बाबतीत जर असं चुकीचं पाऊल उचललं तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर देऊ। आणि बँकांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं, प्रशासनाने सांगितलं होल्ड करायचं, तरी रोज शेतकऱ्यांचे फोन येतात, अकाउंट आमचे होल्ड काढलेले नाहीत। तर सरकारला विनंती आहे की तुम्ही एकच राज्य स्तरावरनं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या आणि सगळ्या शेतकऱ्यांचे, सगळ्या बँकांचे जे अकाउंट होल्ड केलेले आहेत थकबाकीचे, प्रत्येक शेतकऱ्यांना जायचं त्या ठिकाणी मॅनेजरच्या मागं लागायचं, साहेब विनंती करायची माझं अकाउंट होल्ड करून द्या। आता शेतकऱ्याला सोयाबीन करायला मजुरी द्यायला पैसे नाही, तर त्याचं अकाउंट होल्ड आहे, त्याच्या खात्यावर जे पैसे जमा झालेले असतील थोडे बहुत 5-10 हजार ते स्वतः काढायला त्याला मुभा नाही। हे कुठली पद्धत आहे? हे हुकुमशाहीची पुढची पद्धत आहे। आज जरी सरकारनं संवेदनशीलपणे वागून त्या अकाउंट होल्ड करायचं, एकाही शेतकऱ्याला जाऊन तिथं विनंती करायची वेळ येऊ नका। एवढं वाईट होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अर्ज द्या म्हणतात बँकेत, आम्ही परत पैसे भरू, हे कशाला? अकाउंट एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या, सगळ्या बँकेचे जे अकाउंट होल्ड केलेले आहेत हे सगळे अकाउंट ऑन होल्ड करायचे, मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत आणि त्याप्रमाणे कारवाई व्हावी। नुसतीच मीडिया पुढे आदेश देऊन ते होणार नाही, प्रत्यक्ष आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे। नवीन नोटीस काढू नका अशा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, त्या जुन्यात तुम्ही ते सांगितले जुनी 26 सप्टेंबरची, माझं म्हणणं एवढं आहे, 26 सप्टेंबरची नोटीस 4 दिवसापूर्वीची नोटीस तुम्हाला जुनी वाटते का?
मग एवढं तुम्ही म्हणजे एवढं जग फास्ट झालं का तुमचं 4 दिवस ह्या काळात जास्त नोटीस आल्या. उलट ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना नोटीस यायचं प्रमाण वाढलेलं आहे. आता ह्यांना काल मिळाली. भेटलं नोटीस. काल 26 तारखेला रेकॉर्डली आला, पोस्टात 26 तारखेला आली असली तर ह्यांना कालच नाही, शेतकऱ्यांना नोटीस येणं सुरू झालं. कालची नोटीस आहे ना. समोर शेतकरी आहेत, त्यांना बोला. आम्ही असं बोलत नाही. बोला तुम्ही सांगा. स्पीड पोस्टानं आलेली नोटीस आहे आणि त्याचा मेसेज आहे ना. तुम्ही ह्याचा हे घ्या. हा मेसेज काही तयार करू शकत नाही इंडिया पोस्टचा. व्हॉट्सअपला पाठवतो. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट सगळ्याला पडतो. बोला. व्हॉट्सअपला पाठवतो. सर ह्या सरकारचे आहे ना, शेतकरी सरणापर्यंत गेला तरी त्याला नोटिसा पाठवून त्याला कॉल करणं असं यांचं धोरण आहे. बघा सर, सोयाबीनला जरी अतिवृष्टी झाली नसती तरी सोयाबीन परवडत नाही. सोयाबीन 44 चालू आहे, बरोबर आहे. तर वरून अतिवृष्टी झाली. आज जावा सगळ्या मुथूट फायनान्स सगळ्या बँकामध्ये सगळं सोनं शेतकऱ्याचं आहे. म्हणजे बायकोचं मंगळसूत्र ठेवावं अशी परिस्थिती आहे. सोनं गहाण आहे, सगळं गहाण आहे. समोर दिवाळी आहे, खर्चाला पैसे नाहीत, शाळांची फीस भरायची आहे, शाळा सगळ्या पाण्यात आहेत. एवढी भयंकर परिस्थिती असताना मी म्हणतो की सरकार कुण्यातरी गोष्टीचा शेतकऱ्यावरती जाणून बुजून हा का बस पकडायला लागले. जणू आम्ही दुश्मन आहोत किंवा आम्ही शेती कवी किंवा विकून शेती आम्ही करू नये किंवा आम्ही कामगार म्हणून पुणे मुंबईला जावं अशी यांची इच्छा असेल. कारण हे सरळ दाबण्याचा प्रयत्न आहे. आत्महत्या व्हायला लागलेत. म्हणजे फोटो बघितला ह्यांचा, याचा फोटो असं वाटतं की शेतकरी दुश्मन किंवा आम्ही दुश्मन असं बघायला लागलेत ते. सर, सर्वसामान्य शेतकऱ्याचं